टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पहिले तर मला खूप आनंद झाला की मी महाराष्ट्रामध्ये तिसरी लागली आणि माझे आई बाबा प्राऊड आहे माझ्याबद्दल। सारी सुरुवात जर माझ्या एक्झामची मी कशी दिली तर 2 ऑनलाईन परीक्षा होत्या आणि मग त्यानंतर इंटरव्ह्यू राऊंड होता। त्यानंतर त्याच्यात आम्हाला सायन्सचे, बायोलॉजी, मॅथ्स, जनरल नॉलेज याचेही प्रश्न केले गेले। मी माझे उत्तर चांगल्याप्रमाणे दिले तर मला पुढे जायची संधी भेटली। मी तिसरी आली आणि मला इस्रो टूरला जायची संधी भेटली। त्यात मी विक्रम साराभाई इस्रो रिसर्च सेंटर इथं गेली होती। तिथं आम्हाला सॅटेलाईट लॉन्चिंग वगैरे कसं होतं तेही सांगितलं, तिथं सुरुवात कशी होते आणि आता कसं चालू आहे तेही सांगितलं। आम्हाला रोहिणी साऊंड रॉकेट म्हणून याची लॉन्चिंग पाहायला भेटली। मला खूप आनंद झाला। मी मी पुढेच असे प्रयास करत राहील आणि जळगावचं नाव पुढे घेऊन जात जाईल आणि मी सायंटिस्ट म्हणजे माझी अशी इच्छा आहे की मी सायंटिस्ट बनेल आणि यासाठी माझ्या आई-बाबांचा सगळ्यांचा मला सपोर्ट आहे व मी जे सेंट टेरेसा स्कूलमध्ये जाते त्यांनी मला खूप सपोर्ट दिला आहे, म्हणून मी आज या जागेवर आहे आणि मी असंच पुढे करत राहील माझा प्रयत्न। माझी मुलगी लावण्या नरेश सोनवणे सेंट टेरेसा स्कूलमध्ये शिकते। 2023 आणि 24च्या परीक्षेमध्ये डॉक्टर होमी बाबा फाउंडेशन तर्फे ऑनलाईन परीक्षा कंडक्ट केलेली असते। त्यात तिचा 2 कंडक्ट केलेली असते, तर त्यात तिने 2 ऑनलाईन परीक्षा दिल्या। त्यानंतर तिचा तिसऱ्या राऊंडमध्ये इंटरव्ह्यू होता। इंटरव्ह्यू दिल्यानंतर आम्हाला 1-1.5 महिन्यानंतर कळलं की आमची मुलगी लावण्या ही खानदेशमध्ये 10,000 मुलींमध्ये 1 नंबर आली असून महाराष्ट्रात तिचा 3 नंबर आला आहे। ही बातमी ऐकून आमचा आनंदात तर खूपच भर पडली। पण मी तिला नेहमी सपोर्ट करते या गोष्टीचा की तिने खानदेशात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण जगामध्ये तिने आपल्या जळगाव जिल्ह्याचं आणि खानदेशचं नाव करायला हवं। तिचा अभ्यास मल्लखांब या ऍक्टिव्हिटीमध्ये असून मल्लखांब करून सुद्धा ती तिचा अभ्यास पूर्णपणे व्यवस्थित करते। ती पुढे असंच अभ्यास करत राहावा आणि तिचं इच्छा आहे की तिने सायंटिस्ट व्हावं। तर त्या गोष्टीसाठी आम्ही दोघे जण, मी आणि माझे मिस्टर, तिला नेहमी सपोर्ट करत राहू आणि मी मुलींना सांगते की माझ्या मुलीप्रमाणे सगळ्या मुलींनी खूप अभ्यास करावा, आपल्या खानदेशचं नाव, जळगावचं नाव महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात करावं, ही माझी इच्छा आहे। माझी मुलगी लावण्या नरेश सोनवणे हिचा इस्रोमध्ये सिलेक्शन झाल्यामुळे आम्ही फार खुश आहोत। तरी तिने जे प्रयास केले आहे तिला फार यश मिळालं आहे त्याच्यामुळे। तरी तिने असं यश पुढे मिळत राहावं अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि तिने असं नाव लौकिक करावं आई वडिलांचं। तसंच जी ज्या स्कूलमध्ये जाते सेंट टेरेसा हायस्कूल त्या स्कूलचं सुद्धा नाव लौकिक करावं अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि तिच्या ज्या इच्छा आहे ते पूर्ण व्हावं हेच आमचं।